मग आता तुम्हाला तरी सुद्धा प्रश्न पडला असेल की सर मग लेबर फोर्स म्हणजे काय? तर त्याचा अर्थ आपण इथे समजून घेऊयात की जेव्हा तुम्ही याला इथे लेबर फोर्स असं म्हणता, या लेबर फोर्स यालाच आपण इथे मराठीमध्ये श्रमशक्ती असं म्हणतो. आणि याची जी काही व्याख्या आहे ती आपल्याला सांगितली आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन यांच्यानुसार. आपण ही व्याख्या समजून घेऊयात. यानुसार याचा अर्थ हा होतो, रोजगार असलेले आणि बेरोजगार असलेले, रोजगार असलेले आणि बेरोजगार असलेले एकूण संख्या, यांची टोटल, यांची एकूण संख्या म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला इथे लेबर फोर्स. बघा, शब्दाचा अर्थ लक्षात आला का? लेबर फोर्स म्हणजे काय? रोजगार असलेले आणि बेरोजगार असलेले यांची टोटल, म्हणजे यालाच आपण इथे लेबर फोर्स असं म्हणायचं. हे समजलं इथपर्यंत? आता याच्यानंतर दुसरा एक शब्द आहे, हा झाला तुमचा लेबर फोर्स. दुसरा आहे वर्कर फोर्स. वर्कर फोर्स म्हणजे काय? की असे लोक की जे सध्या काम करत आहेत किंवा ज्यांना रोजगार असलेले यांना आपण या ठिकाणी इथे वर्क फोर्स असं म्हणतो. आता तुम्हाला प्रश्न पडला की ह्या डेफिनेशन महत्वाच्या आहेत का? तर नक्कीच आहे, कारण की याच्यावरती तुम्हाला प्रश्न आहे. मग आता वर्क फोर्स म्हणजे काय? रोजगार असलेले. लेबर फोर्स म्हणजे काय? रोजगार प्लस बेरोजगार असलेले यांची टोटल म्हणजेच लेबर फोर्स. आता लक्षात घ्या मित्रांनो, जर मी तुम्हाला एक डायग्राम काढून दिला, समजा हे आहे आपल्या इथे टोटल लेबर फोर्स. तर याला मी असा डायग्राम काढू शकतो का? बघा, लेबर फोर्स मध्ये हे सगळे लोक आहेत, रोजगार असलेले, बेरोजगार असलेले यांची टोटल म्हणजेच काय आहे? लेबर फोर्स. लक्षात आलं? आता जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की यामध्ये वर्कर फोर्स कोण आहे, किंवा त्याला आपण वर्क फोर्स सुद्धा म्हणतो, वर्क फोर्स मध्ये हा पैकी कोणता गोल असेल? रोजगार असलेले. व्हेरी गुड. म्हणजे हे जे रोजगार असलेले लोक आहे यालाच इथे मी काय म्हणू शकतो? इथे वर्क फोर्स असं मी याला इथे म्हणू शकतो. म्हणजे आपण आतापर्यंत कोणकोणत्या व्याख्या बघितल्यात? रोजगार, बेरोजगार, आउट ऑफ लेबर फोर्स आणि वर्क फोर्स. 5 आपण व्याख्या बघितल्या. आता याचा रेफरन्स तुम्हाला आणखीन पुढे महत्वाचा आहे. चला प्रश्न विचारू मी ह्या 5 गोष्टींवरती. चला सांगा, वर्क फोर्स म्हणजे काय? रोजगार असलेले लोक म्हणजेच वर्क फोर्स. लेबर फोर्स म्हणजे काय? रोजगार असलेले आणि बेरोजगार असलेले यांची एकूण टोटल म्हणजेच लेबर फोर्स. नंतर आउट ऑफ लेबर फोर्स म्हणजे काय? 15+ आहे, काम करण्याची इच्छा सुद्धा नाही आणि कामही करत नाही, याला म्हणतो आपण आउट ऑफ लेबर फोर्स. तुम्हाला रोजगार आणि बेरोजगारीची व्याख्या तर माहितच आहे. आता जे आपण डिस्कशन केलं हे सगळं बेसिक होतं, परंतु आपल्या देशामध्ये स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला याच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत की रोजगार म्हणजे काय. म्हणजे जे काही आपलं नॅशनल सॅम्पल सर्व्हे आहे यांच्यानुसार आपल्या देशामध्ये 3 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. त्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक आहे रोजगार. स्टार्टिंगला आपण इथे बेरोजगार हा शब्द घेऊया. आता ही जी व्याख्या आहे ही कोणी सांगितलेली आहे? एक सर्वे आहे, एक संस्था आहे, याचं नाव आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. नंतर आहे न्यून रोजगार. न्यून रोजगार या शब्दाचा अर्थ हा होतो पार्ट टाइम जॉब. आणि नंतरचा पुढचा टॉपिक आहे आपला इथे, याला म्हणतो आपण इथे रोजगार. आता ही आतापर्यंत आपण जी काही व्याख्या समजून घेतली ती एकदम जनरल व्याख्या होती, पण तुम्हाला कधी कधी नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार ह्या व्याख्या इथे विचारल्या जातात. मग आता बेरोजगार म्हणजे कोण? तर बेरोजगार या शब्दाचा अर्थ हा होतो एका आठवड्यात. मला सांगा मित्रांनो, एका आठवड्यात किती दिवस असतात? 7 दिवस असतात. पण वर्किंग डेज किती आहेत? 6. म्हणजे एका आठवड्यात एखाद्या व्यक्तीने किती दिवस काम करणे? तर आणि इथं अंदाज सांगितलेला आहे की जर एखादा व्यक्ती एका आठवड्यात 14 तासापेक्षा जर कमी काम करत असेल तर ह्या व्यक्तीला काय म्हणायचं आपण इथे? बेरोजगार. ही व्याख्या कोणी सांगितलेली आहे?
यांनी सांगितलेली नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन किंवा ऑफिस. बेरोजगारीची व्याख्या काय बघितली आपण आतापर्यंत? 15+ वय आहे, काम करण्याची इच्छा आहे पण काम मिळत नाही, एकदम जनरल व्याख्या झाली. दुसरा जो अर्थ आपण इथे बघतोय तो अर्थ असा आहे की एका आठवड्यात एखाद्या व्यक्तीला 14 तासापेक्षा कमी काम मिळालेलं आहे. जर 14 तासापेक्षा जास्त काम मिळालं असेल तर रोजगार. पण याची व्याख्या आता थोडीशी इथे वेगळी दिली. न्यून रोजगार यालाच आपण इथे पार्ट टाइम जॉब असं म्हणतो. तुम्हाला पार्ट टाइम जॉब हा प्रकार माहित आहे? सांगा काय आहे पार्ट टाइम जॉब? पार्ट टाइम म्हणजे काय, तर जर 8 तास काम असेल, 10 तास काम असेल तर साधारण 4 ते 5 तास काम. तर इथे सुद्धा सारखंच आहे. न्यून रोजगार या शब्दाचा अर्थ हा होतो एका आठवड्यात एका आठवड्यात 14 ते 28 तास जर काम करत असेल एखादा व्यक्ती, किती आहे? एका आठवड्यात 14 ते 28 तास जर काम करत असेल तर त्याला म्हणायचं आपण न्यून रोजगार, किंवा यालाच आपण इथे पार्ट टाइम जॉब असं म्हणायचं आहे. काही लोक पार्ट टाइम जॉब करत असतात. 6x24 म्हणजे बघा तुम्हीच, एका दिवसामध्ये समजा 4 तास असेल तर 6 दिवस 24, म्हणजे तो या कॅटेगरीमध्ये येतो पार्ट टाइम जॉब. आता दुसरा प्रकार आहे रोजगार. नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार तुम्हाला याच्यावरती प्रश्न आलेले आहेत खूप वेळेस. तर लक्षात घ्या, आता इथे एका आठवड्याचं गणित नाहीये, तर इथे असं सांगितलेलं आहे एका वर्षात त्या व्यक्तीने कमीत कमी 273 दिवस आणि अशा प्रकारे एका दिवसामध्ये 8 तास जर तो काम करत असेल किंवा त्याला काम मिळत असेल तर त्यालाच आपण इथे रोजगार असं म्हणायचं. समजते? रोजगार या शब्दाचा अर्थ आहे यानुसार, जर एखादा व्यक्ती एका वर्षात 273 दिवस अशा प्रकारे 8 तास जर काम करत असेल तर त्याला म्हणायचं आपण इथे रोजगार. मन लक्षात घ्या, जर त्याला 273 दिवस पेक्षा कमी काम मिळत असेल तर तो परत या कॅटेगरीमध्ये येतो बेरोजगार. आता ही जी व्याख्या आहे 273 दिवस, तुम्हाला सरळ सेवेला कंबाईनला तुम्हाला या प्रयोगावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार कमीत कमी किती दिवस काम मिळणं अपेक्षित आहे एका वर्षामध्ये? तर 273 दिवस. आणि एका दिवसामध्ये किती तास काम असायला हवं? 8 तास. तर यालाच आपण इथे रोजगार असं म्हणतो. तर ही जी काही व्याख्या आहे ती आपल्याला कोणी सांगितलेली आहे? नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार सांगितलेली आहे. मी तुम्हाला जनरल व्याख्या सुद्धा सांगितल्यात आणि नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार सुद्धा सांगितल्यात. याच्यावरती आपल्याला प्रश्न आहेत. आता यानंतर आपल्याला पुढचा पाठ बघायचा आहे की जे काही बेरोजगारी आहे भारतामध्ये, तर ह्या बेरोजगारीचे प्रकार कोणकोणते आहेत? तर भारतामध्ये मित्रांनो साधारण 13 बेरोजगारीचे प्रकार आहेत. एक याच्यामध्ये मी ऍड करतो. तर यामध्ये एकूण 12 ते 13 हे सगळे प्रकार आहेत. एकदा तुम्हाला हे एकदा प्रकार वाचता येईल? जोराने वाचा. ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. दुसरी आहे अनैच्छिक बेरोजगारी म्हणजेच इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. अर्ध बेरोजगारी म्हणजे हाफ अनएम्प्लॉयमेंट. हंगामी बेरोजगारी सीजनल अनएम्प्लॉयमेंट. छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी डिस्गस अनएम्प्लॉयमेंट. तांत्रिक बेरोजगारी टेक्निकल अनएम्प्लॉयमेंट. घर्षणात्मक म्हणजे फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. सायक्लिक म्हणजे चक्रीय. एज्युकेटेड म्हणजे आहे सुशिक्षित बेरोजगारी. कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे आहे अंडर अनएम्प्लॉयमेंट. प्रासंगिक बेरोजगारी म्हणजे काय आहे? कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट. संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे आहे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. नंतर आहे नॅचरल आणि नंतर आहे क्रॉनिक अनएम्प्लॉयमेंट. तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या ह्या सरळ सेवा कंबाईन किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये या बेरोजगारीच्या प्रकारावरती तुम्हाला प्रश्न आहेत. तर आज आपण याच्यावरती अतिशय सविस्तर चर्चा करूयात. 13 टॉपिक आपल्याला इन डिटेल आज आपल्याला डिस्कस करायचे आहे. तर रेडी आहात? चला पहिला प्रकार आपण इथे समजून घेऊयात. पण त्याच्या आधी जर कोणाला काही क्वेश्चन असतील, डाऊट असेल तर मला तुम्ही ते सांगू शकता. चला, एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट्स? चला, यस योगेंद्र, काही क्वेश्चन्स आहे का सांगा. आता मला इथे इंटरॅक्ट कसं करता येईल हे मला ऑप्शन बघावं लागेल. चला, तर यामध्ये आपण इथे पहिला प्रकार समजून घेणार आहोत. हा प्रकार आहे आपला इथे ऐच्छिक बेरोजगारी.
ऐच्छिक म्हणजे काय आहे? स्वतःहून. तर याचा आपण एक इमेज बघू शकतो. हा मुलगा बघा, त्यांनी स्वतःहून जॉबला लाथ मारली, गरज नाही मला जॉबची. जेव्हा आपण स्वतःहून जेव्हा राजीनामा देतो, रेजिग्नेशन देतो, जेव्हा तुम्ही स्वतःहून जॉबला लाथ मारता, नाही चाहिए आपका जॉब, तर याला म्हणतो ऐच्छिक, व्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे स्वतःहून स्वीकारलेली. बरेचसे तुम्ही व्हॉलंटरी रिटायरमेंट हा शब्द ऐकला असेल. व्हॉलंटरी रिटायरमेंट म्हणजे काय? स्वतःहून घेतलेली. इथे सुद्धा काय आहे? व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट, म्हणजे स्वतःहून तुम्ही बेरोजगार स्थिती स्वीकारलेली आहे, स्वतःहून तुम्ही रोजगार सोडलेला आहे. जेव्हा एखादा व्यक्ती काम करण्यास इच्छुक नसतो, कामाला सोडून देतो, त्यालाच म्हणतो आपण इथे ऐच्छिक बेरोजगारी. यस, समजला ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय? दुसरा प्रकार आहे इथे अनैच्छिक बेरोजगारी. आता इथे एक्झॅक्टली उलट झालेलं आहे. तुम्ही जॉबला सोडलं नाहीये, तर जे काही बॉस आहे तुमचा, त्या बॉसने तुम्हाला कामावरून काढून टाकले. आता बघा, हे इमेज तुम्ही बघू शकता. बॉसने तुम्हाला जर कामावरून काढून टाकलेला आहे, पण याचा अर्थ हा होतो की तुम्हाला रोजगार करण्याची इच्छा आहे, काम करण्याची इच्छा आहे, पण तुमची काम करण्याची इच्छा असूनही तुम्हाला बॉस काय करतो? कामावरून काढून टाकतो. तर या स्थितीला आपण इथे अनैच्छिक बेरोजगारी किंवा इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो. समजलं? प्रकार एकदा परत लक्षात ठेवा. पहिला आहे ऐच्छिक बेरोजगारी. ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय? स्वतःहून जॉब सोडणे. आणि इनव्हॉलंटरी म्हणजे काय? तुमची काम करण्याची इच्छा असूनही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला कामावून सोडणे. तर अशा आपण इथे दोन प्रकार समजून घेतले. आता दुसरा प्रकार आहे अर्ध बेरोजगारी. अर्ध बेरोजगारी म्हणजे काय? थोडक्यात पार्ट टाइम जॉब. म्हणजे तुम्हाला फुल टाइम जॉब करण्याची इच्छा आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला पार्ट टाइम जॉब करावे लागते. पार्ट टाइम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं असेल किती वेळ आहे? 14 ते 28 तास किंवा मग 4 तासापेक्षा कमी. याला आपण पार्ट टाइम जॉब असं म्हणतो. तर अर्ध बेरोजगारीचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला आहे. पुढे आहे हंगामी बेरोजगारी. हंगाम तुम्हाला माहित असेल, शेताचा एक विशिष्ट हंगाम असतो पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये. पण जसा तुमचा उन्हाळा स्टार्ट होतो, तसं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जॉब नसतो, म्हणजे शेतकऱ्यांना. म्हणजे जे काही शेतमजूर आहेत, ते या हंगामी बेरोजगारीमध्ये येतात. जसं की इथे लक्षात घ्या, जेव्हा उन्हाळा असतो, लग्न सराई असते, तेव्हा इथे मोठ्या प्रमाणात यांना जॉब लागतो. पण जसा पावसाळा सुरू होतो तसं काय होते? बिचारे हे सगळे बेरोजगार होतात. आईस्क्रीम वाला सुद्धा सेम. जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा खूप चांगला जॉब मिळतो, पण जसा उन्हाळा संपतो तसे ते बेरोजगार होतात. जे आपला छत्रीवाला आहे, आता पावसाळा आहे तर एकदम छान सीझन चालू आहे, रेनकोट छान पद्धतीने विकले जातात, पण जसा हिवाळा सुरू होतो तसं यांचं दुकान बंद पडते. येस, मला सांगा, यामध्ये हंगामी बेरोजगारीमध्ये लोक जे आहेत ते बेरोजगार होतात सीझन संपल्यानंतर. म्हणजे सीझन नुसार रोजगार आहे आणि सीझन नुसार बेरोजगार आहे. जर काही लोक जर सीझन नुसार जर बेरोजगार होत असतील, तर या स्थितीला आपण इथे हंगामी बेरोजगारी असं म्हणतो. समजलं या शब्दाचा अर्थ? हंगामी बेरोजगारी म्हणजे काय? सीझन नुसार जेव्हा तुम्ही बेरोजगार होता, या स्थितीला आपण इथे हंगामी बेरोजगारी असे म्हणतो.